नमस्कार मित्रांनो, प्राइस ॲक्शन मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर ऑप्शन ट्रेडिंगच्या लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्ही पाहिलं की नक्की ट्रेडिंग काय असते. ओके. नंतर लेक्चर नंबर 2 मध्ये पाहिलं की ट्रेडिंग करण्यासाठी जे तुम्हाला अकाउंट लागतं ते तुम्ही कसं ओपन करतात. ओके. आता ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे चार्ट ट्रेडिंग. तर आजच्या लेक्चरमध्ये चार्ट ट्रेडिंग नक्की काय असतं आणि चार्ट ट्रेडिंग नक्की कसं पाहतात तर ते आपण आज पाहणार आहोत. तर चला लेक्चर आपण चालू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण येतो विदाउट tradingview.com वरती. ओके. आता हे जे tradingview.com आहे हे आपण वापरतो पूर्णपणे फ्रीवालं. फ्रीवाल्यामध्ये सुद्धा काम होऊन जातं. ओके. आता तुम्ही इथं स्क्रीनवर दिसतंय की तुम्हाला स्क्रीनमध्ये इथं ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन रेड खूप सारं तुम्हाला दिसतंय. तर हे नक्की काय? तर आपण एकाची गोष्ट केली तर ह्याला आपण म्हणतो कॅन्डलस्टिक. ठीक आहे. हे कॅन्डलस्टिक असतं याला कॅन्डलस्टिक म्हणतात. आता एक रेड आणि ग्रीन काय त्याचं आपण मिनिंग पाहूया. आता जस्ट तुम्ही सपोज करा यात ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही ग्रीन कॅन्डल नक्की कशी फॉर्म होते त्याआधी आपण हे पाहूया ही काय आहे. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात वीक. वीक म्हणतात, शॅडो म्हणतात, द डे म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा, काय म्हटलं तरी चालतं, खायला हरकत नाहीये. तर ग्रीन कॅन्डल कशी फॉर्म होते? समजा की मार्केट कुठंतरी इथं ओपन झाले म्हणजे कॅन्डल कुठंतरी इथं ओपन झाली, त्यानंतर ती खाली गेली, नंतर वरती आली आणि परत खाली कुठंतरी इथं क्लोज झाली. ठीक आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये ग्रीन कॅन्डल फॉर्म होते. सेम आहे आता रेड कॅन्डल बद्दल. समजा की कॅन्डल कुठेतरी इथं ओपन झाली नंतर कॅन्डल परत वरती गेली, खाली गेली, परत थोडी वरती आली आणि इथं कुठेतरी क्लोज झाली. तर अशा सिच्युएशन मध्ये रेड कॅन्डल तयार होते. म्हणजे प्राइस जिथं ओपन होती त्याच्या खाली जर त्याला क्लोजिंग भेटली तर हे झाली रेड कॅन्डल. कळलं? आता तुम्ही तर म्हणताय की बाबा हे ओपन काय आहे, हे क्लोज काय आहे, तर ते आपण जाणून घेऊया. आलेले आहे tradingview.com वरती. बरोबर. तर याच्यामध्ये कसं होतं हे आपण सिलेक्ट केलेलं आहे 5 मिनिटाची टाइम फ्रेम. आता इथं मल्टिपल टाइम फ्रेम आहेत. ओके. इथं मल्टिपल टाइम फ्रेम आहेत. तर आपल्याला फक्त चूज करायची आहे 5 मिनिटाची. आता ज्या प्रकारचं तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. पण आपण आपलं आपलं जे आहे आपण करतो इंट्राडे. ओके. आपण करतो इंट्राडे. सो इंट्राडे साठी किंवा फ्युचर ऑप्शनसाठी 5 मिनिटाची टाइम फ्रेम ही आपण वापरतो. 5 मिनिटाची टाइम फ्रेम ही बेस्ट असते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं राहिलं तर आपण येतो इथं tradingview.com वरती आणि सर्च करतो निफ्टी 50. ओके. निफ्टी 50 इंडेक्स आला NSE इथं क्लिक करायचं. त्याला तुम्हाला असा चार्ट दिसेल. आता जर प्राइसने नक्की काय केलं हे तुम्हाला जर माहित करून घ्यायचं तर आपण पाहूया. एक एक्झाम्पल पाहूया की बाबा कॅन्डल मध्ये नक्की होतं काय. आता जस्ट सपोज आपण हे वाला एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. हे वाला पाहूया एक्झाम्पल. ओके. आता ह्याच्यामध्ये झालं काय नक्की प्राइस कुठेतरी इथं ओपन झाली. ओके. त्यानंतर प्राइस घुमून फिरून कुठेतरी परत ह्याच्या खाली क्लोज झाली. ठीक आहे. म्हणजे प्राइस जिथं ओपन झाली आणि त्याच्या खाली कुठेतरी क्लोज होतीये म्हणून या कॅन्डलचा कलर आहे रेड. बरोबर. या कॅन्डलचा कलर झाला आहे रेड. पण जर समजा प्राइस जर इथं ओपन झाली असती आणि इथं वरती कुठेतरी क्लोज झाली असती तर ह्याचा कलर कसा झाला असता पूर्ण हिरवा ग्रीन कलर तयार झाला असता. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा पॉइंट हा आहे की मार्केटनी ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ठीक आहे म्हणजे ही जी पूर्ण कॅन्डल आहे ही पूर्ण कॅन्डल ही 5 मिनिटं डिनोट करते. म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही पूर्ण कॅन्डल ही जी काय हाय जो काही लो बनला आहे हे सगळं झालंय 5 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये. ओके. म्हणजे ह्या 5 मिनिटामध्ये प्राइस कमी झाली. बरोबर. आता सपोज आपण पुढची कॅन्डल घेतली प्राइस कुठं इथं ओपन झाली नंतर इथं क्लोज झाली. म्हणजे ह्या 5 मिनिटामध्ये प्राइस कुठेतरी वाढली. ओके. आता इथं पण बघा इथं पण प्राइस वाढली, इथं पण वाढली, इथं बघा इथं कमी झाली, इथं कमी झाली, इथं वाढली, इथं परत कमी झाली.
परत ही कमी झाली, कमी झाली, कमी झाली, वाढली, कमी झाली. म्हणजे प्राइसच्या मागं काय चाललंय, कॅन्डलच्या मागं काय चाललंय हे डिनोट करतं आपल्याला कॅन्डलच्या कलर मधनं, की बाबा प्राइस खाली झाली, वर चालली, खाली चालली, वर चालली. तर अशा खालीवरच्या ह्याच्यावरनं आपल्याला चार्ट फॉर्म होतो. ठीक आहे. मग या चार्टच्या कॅन्डलच्या बेसवरती आपण सेटअप शोधतो. तर हे सेटअप आपला पुढचा पार्ट आहे. फक्त तुम्हाला मी सांगते की बाबा चार्टच्या मागं चाललं काय नक्की, म्हणजे कॅन्डलस्टिकच्या मागं नक्की प्राइसनी केलं काय आहे, हे आपण याच्यामध्ये बघतोय. किंवा आपण नक्की चार्ट ट्रेडिंगसाठी आपल्याला कॅन्डलच्या मागं काय चाललं हे माहीत करून घेणं खूप महत्वाचं आहे. मग अशा बेसवरती आपल्याला शोधायला लागतो सेटअप. ठीक आहे. तर सेटअप हा पुढचा पार्ट आहे, आपण नंतर पाहूया. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं कसं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतंय की कॅन्डल स्टिकचे खूप सारे प्रकार आहेत. आता हे कॅन्डल आहे, बघा इथे खूप सारे प्रकार आहेत. हॉलो हॉलो कॅन्डल आहे, लाईन आहे, परत काजी आहे. तर आता तुम्हाला इन डेप्थ मध्ये जायचं असेल तर तुम्ही वन बाय वन तुम्ही गुगलमध्ये पण सर्च करून तुम्ही पाहू शकता. पण जर मला जर तुम्ही विचारले की आपल्याला यातलं काय यूज करायचं, तर सिंपल आपल्याला कॅन्डलस्टिकच यूज करायचंय. ठीक आहे. कॅन्डलस्टिक सिंपल वर्क होते आणि सगळे लोक हेच यूज करतात. तुम्हाला जर दुसरं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, काय हरकत नाही. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढं. आपण टाइम फ्रेम बघितला, नंतर कॅन्डलस्टिक बघितली, हे आहे इंडिकेटर. ठीक आहे. आता इंडिकेटर मध्ये कसं होतं माहिती आहे का मित्रांनो, आता तुम्ही ते इंडिकेटर मध्ये आले तर खूप सारे तुम्हाला इंडिकेटर दिसतील, बरोबर. ओके. आता कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, ट्रेडिंग करायच्या खूप साऱ्या पद्धती असतात. आता मी जो पद्धती यूज करतो त्याला म्हणतात प्रॉपर प्राइस ऍक्शन. ठीक आहे. प्राइस ऍक्शन बेस आपण ट्रेडिंग करतो. आता प्राइस ऍक्शन म्हणजे काय, चार्टमध्ये आपल्याला अशा काही गोष्टी शोधायला लागतात. ठीक आहे. चार्टमध्ये आपल्याला अशा काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो जे मार्केट दर थोड्या वेळात रिपीट करतं. ओके. म्हणजे परत ऐका मी काय म्हणतोय ते, आपल्याला चार्टमध्ये अशा काही गोष्टी शोधाव्या लागतात जे मार्केट दर थोड्या वेळात रिपीट करतं. म्हणजे आता तुम्ही हे जे चार्ट बघताय, या चार्टमध्ये ज्या गोष्टी सारखे सारखे रिपीट होत नाहीत, ओके, आणि ते जर तुम्ही बरोबर पकडले तर त्या बेसिसवर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ओके. आपण यालाच काय म्हणतो, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. म्हणजे जे चार्टमध्ये आधी झाले आहे ते चार्टमध्ये पुन्हा होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे जे चार्टमध्ये आधी झाले आहे ते चार्टवर पुढं पण होऊ शकतो. याचे चान्सेस जास्त आहेत. सो त्या हिस्ट्रीच्या बेसवरती आपण ट्रेड घेऊ शकतो. ओके. तर हे झालं ऑप्शन, हे झालं प्राइस ऍक्शन बेस्ड ट्रेडिंग. दुसरी पद्धत आहे की इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग. ठीक आहे. आता इंडिकेटर म्हणजे काय, इंडिकेटर हा बनतो चार्टनी. ठीक आहे. तर इंडिकेटर काय करतो, चार्टच्या बेसिसवरती आपल्याला एक व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. चार्टच्या बेसिसवरती. तर त्या चार्टच्या बेसिसच्या व्हॅल्यूनी मागच्या वेळेस त्या व्हॅल्यूनी काय रिॲक्ट केलं आणि पुढं काय करणार आहे, म्हणजे सेम आपल्यासारखंच की मार्केटनी मागच्या वेळेस जे रिपीट केले तेच पुढं रिपीट करायचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर हे सुद्धा पण सेमच झालं, फक्त इथं आपण चार्टच्या ऐवजी आपण इथं इंडिकेटर वापरतोय. ओके. कळालं. त्यानंतर जी ट्रेडिंग येते ती येते ऑप्शन डाटा. ठीक आहे. म्हणजे किती कॉल साईडचे बसलेले आहेत, किती ओपन पोझिशन आहेत, किती पुटवाले आहेत, याचा जो काही स्टडी करून जे लोक ट्रेड करतात तशी पण पद्धती आहेत. ओके. म्हणजे ट्रेडिंग करायच्या खूप साऱ्या पद्धती आहे. म्हणजे तुम्ही प्राइस ऍक्शन म्हणा, ऑप्शन चेन डाटा म्हणा, किंवा इंडेक्स आपण इंडिकेटर बेस म्हणा, तर खूप साऱ्या पद्धती आहेत. पण तुम्ही जर मला विचारलं की आता ह्यातलं मी करायचं कुठलं, सिंपल आहे, प्राइस ऍक्शन शिका. ओके. आता स्टार्टिंग फेजला जेवढ्या तुम्ही गोष्टी सिंपल ठेवाल ना तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. ओके. त्यामुळे प्राइस ऍक्शन शिका प्रॉपरली.
आणि ते फॉलो करा, गोष्टी सिंपल होऊन जातात. आता या टॉपिकचं नाव आपल्याला ट्युटोरियल पण द्यायचं आहे याचा ट्रेडिंग व्ह्यूचा, त्यामुळे गोष्टी मी इथं वन बाय वन सांगतोय. ठीक आहे. आता हे झालं इंडिकेटर पण झालं. आता हे अलर्ट. आता हे अलर्ट आणि ऑटो हे आपले जे काय ते वापरतोय आपण ट्रेडिंग व्यू, जे प्रीमियम सर्व्हिस आहे, तर यांनी एवढं काय होत नाही. आता अलर्टने तुम्ही ऑब्व्हियसली अलर्टच लावणार. आता मी जर क्लिक केलं रिप्लेचं, तर मे बी आम्हाला पैसे विचारणार. हो का, विचारले. तर हे काय नाही, पेड फीचर आहेत, याची काय आपल्याला आवश्यकता नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण येतो इकडं. ठीक आहे. हे मेन गोष्टी आहेत. आता प्राइस ऍक्शन मध्ये ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे सांगून तुम्हाला मी टाइम वेस्ट करणार नाहीये. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे येतो. आता हे याचं काय नाही, हे ॲरोचं यातलं काय आपल्याला लागणार नाहीये. हे आपलं क्रॉसवरच टाका, जेणेकरून तुम्हाला चार्ट खालीवर किंवा असं करता येईल. ओके. त्यानंतर इथे येतो आपण. त्याच्यामध्ये पण एवढ्या काही गोष्टी लागणार नाहीये. ज्या गोष्टी आता बघा, ट्रेंड लाईन आहे, आपल्याला ट्रेंड लाईन लागते किंवा आपली हॉरिझॉन्टल लाईन लागते. आता हॉरिझॉन्टलवर क्लिक केलं तर जे मी सकाळचे लेवल ड्रॉ करतो ते मी हॉरिझॉन्टल लाईननेच क्लिक करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एवढंच लागतं. आणि एक आपला पॅरल चॅनल आहे, तर पॅरल चॅनलने आपण पॅरल चॅनल ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता पुढं जर आपण गेलो, पुढं ह्यातलं काय आपलं कामाचं नाहीये. ठीक आहे. यातलं आपण काहीच कामाचं नाही. आता हे पण खूप सारे आहेत, ज्ञान बॉक्स वगैरे, फिबो, परत फिब स्पिन वगैरे, फिब वेज मूव्ह, त्यातलं आपल्याला फक्त फिबोनाची रिट्रेसमेंट कामाचं आहे. आता जे लोक माझे ट्रेड बघतात, एक मिनिटाचे जे शॉर्ट बघतात, तर त्याचा मी या टूलचा मी वापर करतो, फिब रिट्रेसमेंटचा. एक प्रकारचं इंडिकेटर नाही, एक प्रकारचा टूल आहे जे की एखादी कॅन्डल मेजर करायला काम करतो. ठीक आहे. त्यानंतर ह्याचं काय काम आपण, ब्रश वगैरे तुम्ही ब्रशने ब्रश करू शकता. एक रेक्टँगल आहे, हे आपला ॲरो आहे. तर थोडक्यात हा ट्रेडिंग व्ह्यूचा ट्युटोरियल आहे. तो तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत तर तुम्ही स्वतः पण ट्राय करू शकता. ठीक आहे. एवढं काही रॉकेट सायन्स नाही. आता टेक्स्टने काय होणार, टेक्स्ट लिहिणार ना, थोडी काय आपण वेगळं होणार आहे. ठीक आहे. त्या बारीक बारीक गोष्टी आहेत जे की तुम्ही पण ट्राय करू शकता बघून. ठीक आहे. आता जाऊ आपण पुढं. आता इथं पुढं आहे, याचं काय काम नाही. ठीक आहे. हा एक विषय आहे. आता हे काय आहे. ठीक आहे. आता मार्केट आज ज्या लेवलला मार्केट आहे, आता मार्केट कुठं आहे आपलं, मार्केट सध्या आपलं आहे इथं. तर मार्केटची जी काही प्राइस आहे ती प्राइस इथं दिसते. आता मार्केट कुठं क्लोज झाले आपलं या टायमाला, 25,064 आहे. तर ही रेंज या इथं मार्केट क्लोज झालेलं आहे. एक प्रकारचे आपलं एक प्राइस दाखवते आपली इंडायसेसची किंवा एखाद्या स्टॉकची, तर ते तुम्हाला इथे दिसतं. ओके. त्यानंतर हे एक महत्वाचं आहे, वॉचलिस्ट. वॉचलिस्टमध्ये तुम्ही तुमचे वॉचलिस्ट ऍड करू शकता. त्याच्यामध्ये आता इथं मी एवढे ऍड केले, तर तुम्ही पण इथे ऍड करू शकता. ठीक आहे. तर या लेक्चरची समरी तुम्हाला द्यायची म्हटलं तर आपल्याला चार्ट बघायचा आहे ट्रेडिंग व्यू वरती. ठीक आहे. टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा आहे 5 मिनिटाचा, आणि चार्ट बघायचा आपल्याला सिंपल कॅन्डलस्टिक मध्ये. ठीक आहे. आता या कॅन्डलचं मिनिंग तुम्हाला मी सांगितलं होतं, तर परत एकदा सांगतो की समजा मार्केट इथं ओपन होत आहे. ओके. आणि जर प्राइस परत मार्केट जर खाली गेलं, वरती गेलं आणि परत इथं कुठंतरी क्लोज झालं, तर ही झाली तुमची हिरवी कॅन्डल. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल. सेम जर प्राइस इथं ओपन झाली, ठीक आहे, आणि खाली जाऊन जर ती क्लोजिंग देत असेल, तर ही झाली रेड कॅन्डल. ठीक आहे. आणि हे तुम्हाला जे दांडू दिसते विक्स, या विक्सचा मिनिंग काय आहे की प्राइस इथपर्यंत गेली. ठीक आहे. प्राइस इथपर्यंत गेली पण क्लोजिंग तुम्हाला खाली भेटली. ठीक आहे. सो या विकचा हा मिनिंग आहे. ठीक आहे. सो आज आपण बरंच कव्हर केलं. आणि दुसरी गोष्ट आहे, आता हे जी ग्रीन कॅन्डल आहे किंवा रेड कॅन्डल आहे, तर खूप जणांचं म्हणणं असतं, खूप जणांच्या डोक्यामध्ये चाललंय की बाबा ग्रीन कॅन्डल असली म्हणजे मार्केट वर जाईल. असं काही नाही. जे तुमचा टाइम फ्रेम तुम्ही सिलेक्ट करताय त्या टाइम फ्रेम मध्ये ह्या कॅन्डलचं असं मिनिंग होतं. आता 5 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक मध्ये, कॅन्डलच्या ह्याच्यामध्ये आपला क्लिअर कट दिसते की बाबा प्राइस इथं ओपन झाली आहे आणि इथं क्लोज झाली. ठीक. तर तुमचं जे काय आहे की बाबा
ग्रीन कलर म्हणजे मार्केट वर जाणार आहे किंवा लाल कलरची कॅन्डल झाली म्हणजे आता मार्केट खाली जाणार आहे. तर असं काही नसतं, हे पर्टिक्युलर त्या त्या कॅन्डलचं असतं. ठीक आहे. तर आज आपण एवढं सगळं बघितलं. त्यानंतर त्यानंतर आता आपण ट्युटोरियल बघितलं ह्याचं ट्रेडिंग व्ह्यूचं, त्यासोबतच प्लस आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक ऑफ ऑप्शन ट्रेडिंग पण शिकणार आहोत, की ज्याच्यामध्ये एटीएम ओटीएम काय, कॉल पुट काय, एक्सपायरी काय असते, टाईप ऑफ ऑर्डर काय, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पुढचा लेक्चर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो चला भेटू मग आता पुढच्या लेक्चरमध्ये. आणि ट्रेडिंगची सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल. ओके. आणि जर तुमच्या काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवरती विचारू शकता. ठीक आहे. चलो, ओके, बाय बाय, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.